सर आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितले साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। तर याकडे तुम्ही कसं बघता? ॲक्च्युली हा डिसिजन जो म्हणजे हा जो स्टेटमेंट दिला गेला आहे तो स्टेटमेंट काही लिमिटपर्यंत लोकांनी मानला पण पाहिजे, पण काही दुसऱ्या साईड पण आहे या गोष्टींना आपण दोघं कव्हर करू. तुम्ही जेम प्रोफेशनल आहात आणि सध्या गुरु पुष्यामृत योग येतोय. या दिवशी पुष्कराज येल्लो सफायर हे धारण करण्याचे महत्व आहे, खूप सारे फायदे आहेत. तर याबद्दल तुमचे मत काय आहे आणि खरा पुष्कराज कसा ओळखायचा? ॲक्च्युली पुष्कराजचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत, म्हणजे दोन वेने याच्याकडे बघितलं जातं. एक आहे धार्मिक आणि ॲस्ट्रॉलॉजिकल पर्पस आणि एक आहे सायंटिफिक पर्पस. सर सध्या सोन्याचे भाव खूप जास्त वाढतात, त्यात सर्वसामान्य लोकांना सोनं घेणं आधीच कठीण आहे आणि या सगळ्यात आपण बघतोय की खूप स्कॅम होत आहे, फ्रॉड होत आहे. म्हणजे आपण म्हणूयात की बँकेत ठेवलेलं सोनं सुद्धा चोरीला जात आहे. मग या सगळ्या गोष्टींमध्ये न्यू श्रीनिवास ज्वेलर्सवरच कसा विश्वास ठेवायचा? फक्त न्यू श्रीनिवास ज्वेलर्सवर विश्वास नका ठेवू. सगळेच इंडस्ट्रीमध्ये बरेच लोक आहेत जे चांगलं काम करतात. मी एकटा चांगलं काम करतो असं अजिबात नसतं. बरेच लोक आहेत जिथं तुम्ही विश्वास ठेवू शकता. एक सिंपल प्रश्न, 22 कॅरेट खरेदी करावं, 24 कॅरेट खरेदी करावं, 18 कॅरेट खरेदी करावं? याच्यात प्रत्येकाचं चॉईस आहे, पण माझं पर्सनल एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो. असा एखादा अनुभव आहे का सुंदर जो आम्हाला सांगायला खूप आवडेल तुम्हाला? 1990 साली आमच्यावर दरोडा पडला होता. तर दरोडा पडला तर त्या टायमाला सगळं लुटून नेलं तर त्याच्यासोबत आमचं सोनं तर गेलं, घरातलं लेडीजचं सोनं गेलं आणि जे घाण ठेवलं होतं लोकांनी ते पण गेलं. जाताना त्यांनी सगळ्यांना बंद करून टाकलं एका रूमात आणि आगल्या दिवशी सगळ्यांनी रात्री तिथं सगळ्यांनी डिस्कस केलं तर आपल्याला परत हा व्यवसायच करायचा नाही.